मी आणि आई गेलो होतो. तर ते फॅमिली फ्रेंड्स म्हणाले आपण ते मुकांबिकेच्या मंदिराला जाऊन येऊ आणि जमलं तर गुरुजींना पण भेटू. म्हटलं ठीक आहे जाऊया. तिथे आम्ही गेलो तर गुरुजी नव्हते, कुठेतरी गेले होते. पण त्यांची बायको होती, ती वरती बसली होती. तिने माझ्याकडे बघितलं आणि म्हणे की तो योगी तुझी वाट बघतोय. योगी? म्हटलं कुठला योगी माझी वाट बघतोय? तो योगी आहे मोठा, तो तुझ्या देवळात वाट बघतोय. ते देऊळ आहे ना, तिथे साप येतो आणि सर्प येतात, सर्पकट्टा आहे. 4-5 दिवस आधी मला एक स्वप्न पडतं. तिकडे खालती एक साधू सारखा माणूस बसला असतो. तो हा ये बस इथे, ये बस, तुझी वाट बघत होतो मी, बस इकडे. नेक्स्ट डे पहाटे काका आला दरवाजावरती आणि तोंड अख्खा पडलं होतं त्या फोनवरती. म्हटलं काय झालं? सुतक लागलं आपल्याला. डायरेक्ट कम्युनिकेशन देवी बरोबर. देवीला म्हटलं की हे बघ, मला असं स्वप्न पडलं, असं हे सांगितलं गेलं. मी खूप कष्ट घेऊन मी आलो इथे, तुझी पूजा अर्चना केली आणि शोधणार होतो ती जागा. तर तुझी परमिशन असेल तर मी जाईन. तर फक्त मला ना एक तू साईन दे. तर समोरनं 3 अघोरी आले. तर ते तिघांनी असं बघितलं की गायब झाले, ते नाहीसे झाले. नमस्कार मित्रांनो, कटिंग बाय मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज पुन्हा एकदा इंडियन पॅरानॉर्मल टीम चे सदस्य अक्षय दादा इथे आलेत. दादा, तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार. तू खूप छान छान अनुभव शेअर केलेत आणि मागचा अनुभव तर खूप म्हणजे हॉररपेक्षा इमोशनल जास्त मला वाटलं की असं सुद्धा होऊ शकतं. ज्यात आपल्याला प्रश्न पडतो की अरे आपण घाबरायला पाहिजे का थँक्यू म्हणायला पाहिजे त्यांना. ओके, तर ते दोघं पण आलेत आपल्या समोर पूर्ण अनुभवातून की हे कसं वर्कआउट केलं. तर असेच काही अनुभव असतील तुझ्याकडे ते ऐकायला आवडतील. हो, हा एक अनुभव आहे जो म्हणजे खूप जवळचा आहे मला. आणि ही कुठली केस नाहीये, हा माझ्याबद्दलच आहे. पर्सनल अनुभव. हा पर्सनल आहे. दिस टाइम इट गेट्स पर्सनल. ओके. सो झालं असं की मी बँगलोरला गेलो होतो आणि आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत, त्यांच्याकडे गेलो होतो. तर त्यांनी सांगितलं, एक गुरुजी आहेत, त्यांना स्वप्नात मुकांबिका आली आणि तिने सांगितलं की बाबा मी इथे इथे आहे, तू येऊन मला इथे देऊळ माझं बांध वगैरे. देवीचं मान. सो ते गेले, त्यांना तिथे सापडली ती देवी. मग त्यांनी ती स्थापना केली आणि आराधना करता करता मग त्यांना वेगवेगळे विजन्स यायला लागले, गोष्टी समजायला लागल्या. त्यांची बायको पण स्पिरिच्युअल होती, तिला पण भरपूर गोष्टी समजायला लागल्या आणि हे सगळं व्हायला लागलं. सो मी आणि आई गेलो होतो. तर ते फॅमिली फ्रेंड्स म्हणाले आपण ते मुकांबिकेच्या मंदिराला जाऊन येऊ आणि जमलं तर गुरुजींना पण भेटू. म्हटलं ठीक आहे जाऊया. तिथे आम्ही गेलो तर गुरुजी नव्हते, कुठेतरी गेले होते. पण त्यांची बायको होती, ती वरती बसली होती आणि त्यांना विचारलं की असे असे आले भेटायला. हो हो बोलव त्यांना. तर वरती गेलो. तिने माझ्याकडे बघितलं आणि म्हणे की तो योगी तुझी वाट बघतोय. योगी? हा, तो योगी तुझी वाट बघतोय. म्हटलं कुठला योगी माझी वाट बघतोय? ठीक आहे, मी स्पिरिच्युअलिटी मध्ये आहे, म्हणजे माझे मास्टर म्हणजे गाईड्स आहेत, सगळे आहेत. म्हणजे आता काही तर म्हणजे दे हॅव पास्ड ऑन वगैरे. आता त्यांना योगी म्हणते, काय आहे नक्की योगी कोण? तर म्हटलं की कोण योगी आणि कुठे वाट बघतात? तो योगी आहे मोठा, तो तुझ्या देवळात वाट बघतोय तुझी. माझं देव कुठलं? म्हणजे माझं कुलदेवीचं आहे गोव्याला, तेच का? नाही ते नाही, तुझं देऊळ, तुझ्या हा म्हणजे तुझ्या घरचं देऊळ. ओके. म्हटलं माझ्या घरचं देऊळ म्हणजे पुण्यातलं देवारा, ते नाही म्हणत आहे मी.
तुझं तुझी जी फॅमिली आहे ना त्या फॅमिलीचं देऊळ कुठे आहे ते सांग मला. फॅमिलीचं देऊळ तर कुलदेवीचं देऊळच असतं ना आपलं, आणखीन कुठलं म्हणजे असं हे देऊळ. ते देऊळ आहे ना तिथे साप येतो आणि सर्प येतात, सर्पकट्टा आहे. ते म्हटल्यानंतर आईला आठवलं की तिला खूप आधी स्वप्न पडलं होतं की असा साप येतो, म्हणजे ती कुठेतरी अशी वाकून आतमध्ये चालली आणि अभिषेक करते वगैरे. तिने खूप शोधलं, सगळं केलं आणि त्याच्यानंतर कळालं की म्हणजे कोणाकोणा थ्रू वगैरे असं कळालं की असंच एक मंदिर अंकोला म्हणून एक गाव आहे कारवारच्या पुढे, छोटस सिटी टाइप्स आहे. त्याच्यात एक छोटस एरिया टाइप आहे होन्नेकेरी म्हणून, तर तिथे आहे ते. आई म्हणाले आपण जाऊयात. आई गेली होती तिथे, बघितलं की हे तर मंदिर नाही वाटत आहे. मग ते बाजूला शांतादुर्गेचं मंदिर आहे, तिकडनं ते फिरताना एक खूप जुने असे म्हणजे खूप म्हातारे असे पुजारी होते. आईने त्यांना पण विचारलं की असं मंदिर कुठे आहे, तर की ते होन्नेकेरीचं मंदिर आहे आणि ते स्थळेकरांनी बांधलं होतं आणि हेगडेंबरोबर बांधलं होतं. मग तेव्हा कळलं की अच्छा ते स्थळेकरांचं म्हणजे ते आपलं मंदिर ते. मग आणि तिथे गेल्यानंतर कळलं की तिथे साप येतात नागपंचमीला वगैरे. हे मंदिर वेगवेगळं होतं का? तर ह्या बाईने जे सांगितलं की साप येतात हे सांगितल्यानंतर आईला आठवलं की ते साप येतात आणि हे सगळं आपण त्यावाल्या अंकोलाच्या मंदिरात बघितलं होतं. ते अंकोल्याचं मंदिर आहे का म्हणून आईने विचारलं त्यांना. बरोबर, ते मंदिर तिकडे जे आहे ना मंदिर, ते तुझं मंदिर, तू तिथे जा, तो योगी तुझी वाट बघतोय. ओके ओके. म्हटलं ठीक आहे, जातो. आता अंकोल्याला होन्नेकेरी मध्ये ते मंदिर कुठे आहे ते मॅप वरती पण नाही सापडत. एक फक्त छोटासा असा 100 मीटरचा असा रोड दिसतो, होन्नेकेरी रोड म्हणून. पण होन्नेकेरी गाव आहे तिथे कुठे आहे, त्या अख्ख्या गावात कुठे आहे ते मंदिर, काहीच आयडिया नाही. म्हटलं ठीक आहे, आता जाऊन शोधतो मी. जायच्या एक 4-5 दिवस आधी, आता तिकीट्स बुक केलेत, सगळं बुक केलेलं आहे. 4-5 दिवस आधी मला एक स्वप्न पडतं. एक नदी आहे, नदी ओलांडून म्हणजे असं ब्रिज सारखं आहे, मंदिरात डायरेक्ट एंट्री आहे, पण मंदिराच्या शिखराकडनं एंट्री आहे आणि मंदिर खालती आहे. 2 रस्ते आहेत, एक डाव्या साईडने आणि एक उजव्या साईडने खालती जातोय. शिखर म्हणजे अगदी शिखर नाही पण थोडस खालती, असं खालती जातोय आणि डाव्या साईडने असं मागच्या साईडला जातोय. म्हटलं कुठे बहुतेक खालच्या साईडला जायचंय मंदिर, म्हणून मी खालती असं जातो. तर मला असं दिसतं की ते मंदिरचा असा खालचा कोपरा असा दिसतोय लेफ्टला वरती. अच्छा मी खालती आलो मंदिराच्या, म्हणून मी असं वळतो. तर तिकडे खालती एक साधू सारखा माणूस बसला असतो. तो हा ये बस इथे, ये बस, तुझी वाट बघत होतो मी, बस इकडे. बापरे, हे स्वप्नात चाललं. आणि बसलो वगैरे, तिथे बस आणि ध्यान कर, मी सांगतो तुला काय करायचं. ठीक आहे, मी जाऊन बसतो तिथे. माझ्या मागे आणखीन 3-4 लोक येतात. तर हा साधू म्हणतो तुम्ही इथे काय करतायत, ही तुमची जागा नाही, तुम्हाला मंदिरात जायचं आहे ना, तुम्ही तिकडनं जायचं, इथे नाही यायचं, ही तुमची नाही जागा, तिकडनं जा. तो ओरडतो त्यांना, ते जातात तिकडनं. मग तो येतो, म्हणतो ध्यान कर, आणि ध्यान करायला बसतो. तर झोपेत स्वप्नात मी ध्यान करतोय. ओके. आणि प्रॉपर म्हणजे इट वॉज लाईक रिअल लाईक. आणि त्या ह्याच्यात मग तो सांगतोय, त्या ट्रान्समध्ये मी गेलो आणि फक्त आता त्याचा आवाज आहे, हे बघ मी संन्यास घेतला, संसार सोडला, संन्यास घेतला आणि मी सोडून दिलं माझं अंग. मला सोपं होतं, मी योगी होतो, मला ते जमलं, मी ते केलं. पण तू ह्याच्याही वरचं काम कर, संसारात राहून संन्यास करून बघ. ओके. म्हटलं आता संसारात राहून संन्यास, हो ते जर जमलं तुला तर तू खरा संन्यासी होतोस. डिटॅचमेंट तुला यायला पाहिजे while doing all your duties that you have to do towards your people around. जे काही आहे
दुनियात ते सगळं करायचं, पण सगळ्यांकडनं डिटॅच राहायला शिकायचं. तो खरा संन्यास. मी हिमालयात जाऊन राहिलो, कुठे जाऊन राहिलो जिथे मला इंटरनेट नाही, काही नाही, जेवायला फक्त फळं फुलं आणि हे ते सगळं करतोय. जर मला मिळतच नाही तर ती सवय मोडायला अगदी सोपी. पण आजूबाजूला सगळं आहे, हे सगळं आहे आणि तरी पण मी ती सवय मोडतोय, ते कंट्रोल. तो खरा संन्यासी. तर हे तुला अचीव्ह करायचंय असं त्यांनी सांगितलं. आणि ठीक आहे म्हटलं. आणि जसं मी त्या ट्रान्समधनं बाहेर आलो तशी माझी झोप पण झाली. मी उठलो. आय कुड नॉट गेट आउट ऑफ द ट्रान्स आणि मग त्याच्यानंतर आजूबाजूला दिसतंय वगैरे असं हे काय. मी त्या ट्रान्समध्ये आणि ट्रान्समधनं बाहेर आलो आणि मी बघतो तर आय एम इन माय रूम, इन माय बेड. घरच्यांना सांगितलं असं असं वगैरे मी बघितलं. ठीक आहे म्हणे, बघूयात काय आहे आता, याचा अर्थ काय लागू शकतो, काय काहीच कळत नाहीये. तो योगी बसलाय, आता तो योगी तिथे आहे, ठीक आहे, नक्की कोण आहे, काय आहे, कोण योगी आहे तो जो तुझी वाट बघतोय आणि त्या देवाच्या इथे. म्हटलं मी जाऊन बघतो आता तिथे. होंडेकेरीचं देऊळ मी शोधतो. आता माझी कुलदेवी आहे शांतादुर्गा गोव्याची. म्हटलं आधी मी कवळ्याला जातो, गोव्याला, तिथे अभिषेक वगैरे करतो देवीचा, कुलदेवीचा, आणि तिकडनं गाडी घेऊन मग मी पुढे जातो. आता एनर्जीज ज्या असतात, नेगेटिव्ह एनर्जीज और व्हॉट एव्हर, ज्यांना तुमचं हे आधीपासून आपण जे बघत आलोय की ऋषी वगैरे कोणी यज्ञ करायला आले की राक्षस येऊन ते हे खंडित करायला बघायचे, तसं हे आत्ता पण होतं. मी गोव्याला बुकिंग केलं. आमच्या इथे देवळाच्या बाजूला रूम्स असतात, तिथे मी बुकिंग केलं की मी आता अभिषेक वगैरे करीन, हे सगळं करीन आणि त्याच्यानंतर मग 1-2 दिवसांनी मी जाईन. आत्याने गाडी बुक करून दिली होती, 4 व्हीलर जी मी चालवत होतो. देवळाच्या मागच्या साईडला मी लावली होती आणि तो प्रायव्हेट रस्ता आहे देवळाच्या मागचा, असा एल शेप्ड आहे. आणि जो छोटा पार्ट आहे याचा, तिकडनं आतमध्ये देऊळ आहे. तर तिथे आतमध्ये आणि देवळाच्या बाजूलाच परिसरात ते रूम्स आहेत. तिथे बसलो होतो. छानपैकी अभिषेक वगैरे पहिल्या दिवशी केला आणि तेवढ्यात काकांचा कॉल आला मला की अरे अक्षय, मी ऐकलं तू कवळ्याला आहेस, मी तिथे येणारच आहे उद्या, तर तू उद्या आहेस का? म्हटलं हा मी आहे उद्या, मी थांबतो, तू ये. तर काय आहे, मला जरा साडी वगैरे द्यायची होती म्हणून मी येतोय. मग एक काम कर, तू उद्यासाठी दोघांचाही अभिषेक तू एक बुक करून टाक की आपण दोघे एकत्र मिळून करूयात. म्हटलं हो चालेल ना. सो मी बुक केला, रात्री 9 वाजता वगैरे जायला लागतं, तसा बुक केला अभिषेक. आणि नेक्स्ट डे पहाटे काका आला दरवाजावरती आणि तोंड अख्खं पडलं होतं तर फोनवरती. म्हटलं काय झालं? सुतक लागलं आपल्याला. माझी काकी गेली, म्हणजे तुझी आजी तिथे कझन मध्ये येते तशी, फर्स्ट कझन सेकंड कझन आहेत, पण ती गेली आणि सुतक लागलंय, आपल्याला अभिषेक वगैरे काही करता येणार नाही आणि मंदिरात पण राहता येणार नाही. मी काकाला नव्हतं सांगितलेलं मी तिथे चाललोय होंडेकेरीला, की आता मी काय करू. मला होंडेकेरीचं मंदिर शोधून मंदिरात तो योगी शोधायचा होता, सापडायचा होता की बाबा तिथे मंदिरात थांबलाय ना माझ्यासाठी, मग काय करू. हे असे एनर्जीजचे खेळ चालतात. हे नशीब और एनर्जीज, व्हॉट एव्हर वी कॅन कॉल, हे असा झाला. म्हटलं ठीक आहे, आता काय करायचं. आमचे जे पुरोहित आहेत त्यांना मी सांगितलं की बाबा असं आहे. मी त्यांना कधी आयुष्यात भेटलो पण नाहीये. म्हणजे त्या आजींना हे पण माहिती नसेल की अक्षय नावाचा कोणतरी त्यांचा रिलेटिव्ह आहे की नाही. पण कसं आहे, आता आहे आणि मंदिरात सगळ्यांना कळालं आहे. पण स्थळेकर तसे त्या मंदिरात नोंद आहेत. फॅमिली आमची तशी माहितीची आहे सगळ्यांना, कारण सगळे अभिषेक करतो वगैरे असं सगळ्यांना माहिती आहे. तर तुला आता मंदिरात राहता पण येणार नाही आणि अभिषेक पण नाही करता येणार.
सो तू बघ आता काय करायचं कसं. म्हटलं ठीक आहे. आता आत्या गोव्यालाच राहते म्हटल्यानंतर म्हटलं आत्याला मी येतो ग तुझ्याकडे, आता हे असं झालंय. हो हो ठीक आहे, आता तू ये. आता फ्लाईट्स पण बुक केले होते 3-4 दिवसांनी आणि तिथे होन्नेकेरीला पण जायचंय. सुतक 12-13 दिवसांचं, तर फ्लाईट तर कॅन्सल करता येत नाही आणि तिथे पण जाता येत नाही. म्हटलं आता एकच उपाय आहे, डायरेक्ट कम्युनिकेशन देवी बरोबर. त्या मंदिराच्या दारात उभा राहिलो मी, आत नाही गेलो कारण आत नाही अलाउड आहे. मी बाहेर उभा राहिलो आणि देवीला म्हटलं की हे बघ, मला असं स्वप्न पडलं, असं हे सांगितलं गेलं, मी खूप कष्ट घेऊन मी आलो इथे, तुझी अर्चना केली, पूजा अर्चना केली आणि आता मी निघणार होतो. आज संध्याकाळी मी तिथे जायला वगैरे निघणार होतो, मी तिथे राहणार होतो, सगळं करणार होतो आणि शोधणार होतो ती जागा. तर तुझी परमिशन असेल तर मी जाईन, तर फक्त मला ना एक तू साईन दे की ठीक आहे तुला जायला ओके करते. तू मला परमिशन दिली ह्याची मला साईन दे. जर मला नाही आली ना तुझी साईन तर मी नाही करणार, मी नाही जाणार. आणि मला ठळक साईन पाहिजे. मला अगदी हा असं काहीतरी होतंय मग हो असेल का असं नाही, मला ठळक काहीतरी साईन दे असं म्हटलं. बॅग वगैरे हातात धरली आणि ट्रॉली बॅग अशी खेचत मी गेलो. तर तसंच एलच्या इथनं बाहेर येऊन समोर आमच्या पुरोहितांचं घर आहे, तर खालती ते वाद्य वगैरे वाजवत बसले होते. दरवाजात ती फुलवाली वगैरे बसली होती आणि एलच्या इथनं असा बाहेर मी गेलो तर समोरनं 3 अघोरी आले. आता आमची देवी आहे शांतादुर्गा, शांत स्वरूप आहे तिचं, रौद्र रूप तर नाहीये. तिथे अघोरी काय करणार, पहिली गोष्ट. आता अघोरी युजली एका पंथातले असतात, एका पार्टला फॉलो करतात, त्यामुळे एकत्र ते असे फिरत असतात. त्यामुळे टिपिकली त्यांचे नाम आणि हे ते पण एकत्र म्हणजे सेम असायला पाहिजेत, राईट. एक होता त्याचं फक्त असं हे लावलं म्हणजे 3 भस्म लावलं तर फक्त असं 3 बोटांचं शिवांसारखं. दुसरा होता त्यांनी अख्खं पांढरं केलं होतं, ओके, आणि त्याच्यावरती व्हाईट असं होतं. आणि तिसरा होता त्यांनी येल्लो होतं आणि त्याच्यावरती असं फक्त होतं. आणि हे 3 चालले होते. बाकी अंगावरती भस्म लागलंय तिघांचे, नाम फक्त असंच, तिघांचं ते वेगळं. आणि ते 3 चालत येत होते. त्यांची एनर्जी आणि ते व्हायब्रेशन्स इतके असे हे होते ना, असे म्हणजे आता पहिल्यांदा आयुष्यात अघोरी बघतोय मी, कधी बघितले नाही. आणि असे ते समोर येतात आणि त्यांच्यात ती म्हणजे एनर्जीच वेगळी होती, ती पॉवरफुल अशी. मी रस्त्याच्या बाजूला उभा राहिलो आणि फक्त असं नमस्कार केला. तर ते 3घांनी असं बघितलं की एवढंच असं केलं आणि ते गेले. म्हटलं आणि मला अघोरी भेटले इथे वगैरे. मग आईला मी कॉल लावला आणि गाडीत बसलो जाऊन. आईला म्हटलं की मामा असं झालं आणि मला ते ना हे अघोरी असे दिसले की आपल्या इथे अघोरी इतके वर्ष मी चालली येते तिथे, मला तर कधी दिसले नाहीत. आणि काय ते असं असं झालं की बहुतेक ना तू विचारलंस ना काहीतरी मेसेज पाठव आणि सांग, तर ते तुला मेसेज घेऊन आले असतील. तू एक काम कर, तू जा त्यांच्याकडे आणि त्यांना सांग काय झालंय आणि विचार त्यांना मी जाऊ शकतो का. म्हटलं ठीक आहे. मी बॅग तशीच गाडीत ठेवली, गाडी लॉक केली आणि मला ते दिसत आहेत असे पास होत आहेत त्या एलच्या इथनं लेफ्ट साईडला जात आहेत. मी पळत पळत गेलो, ते असे म्हणजे नजरे दूर झाले. तिथे मी कॉर्नरला पोहोचलो तर कुठेही दिसत नव्हते. तो रस्ता खालती मेन रोडला जातो आणि तो मेन रोड पण अगदी गावातले जे असतात ना तसं, त्या अख्ख्या पट्ट्यात मी फिरतोय पळतोय, कुठे दिसत नाहीये. परत वरती आलो, मग कुठल्या घरात वगैरे गेलेत का कोणाकडे किंवा मंदिरात गेलेत का. ते फुलवालीला विचारलं, ते अघोरी आले ते मंदिरात गेलेत का. नाही, ते कोणी नाही आलं अघोरी वगैरे, आतमध्ये कोणी नाही आलं. म्हटलं बरं ठीक आहे. मग ते वाद्यवाले होते, त्यांना मी विचारलं की ते अघोरी जे 3 इथनं गेले ते खालती गेले का इथे बाजूला घरात वगैरे कुठे गेले. कोण अघोरी, तू गेलास ना आता आणि कोणी नाही गेलं.
बापरे. म्हटलं मी बघितलं ते 3 अघोरी असे हम्म. होते. हे ते. नाही कोणीच नाही गेले इथनं. तुम्हाला दिसलं नाही. होतं? मी म्हंटल की हे गेले कुठे, गायब झालेत, ते नाहीसे झालेत. पण ते आणि- हिंट देऊन गेले. मी देवीला म्हंटल की मला तू साईन दे हम्म. की मी जाऊ का. आणि देवीने ते बरोबर तसं करून मला पाठवलं Yep. की यू आर अलाउड टू गो. मग त्याच्यानंतर पुढे काय झालं आणि तिथे कसं अँसेस्टर्स होते, काय होतं, त्या मंदिरात गेल्यानंतर काय झालं, त्या मंदिरात गेलो की नाही, ह्या सगळ्या थॉट्स माझ्या डोक्यात चालू झाले की तिथे गेल्यानंतर काय होणार आहे. आता अलाव केलंय, हा. म्हणजे एनर्जीजने मध्ये काहीतरी करायचा प्रयत्न केला, बट स्टील आय एम बिंग अलाउड की तू जा. आता तिथे गेल्यानंतर मग मला काय सापडणार आहे. गॅजेट्स वगैरे काही कॅरी केले नव्हते मी. पहिल्यांदाच त्या गावात जाणार होतो. म्हटलं उगाच रिस्क नको की कोणतरी बाहेर ना आलाय आणि काहीतरी हे चेक करतो. बरोबर. ज्यांना माहिती नाही त्यांना परत. हा, उगाच ते नको. सो हा अनुभव होता ज्या ह्याच्यात म्हणजे आपण ह्याला पण तसं टेक्निकली पॅरानॉर्मल असंच म्हणतो, कारण हे नॉर्मल नाहीये. नाहीच. आणि मला ते अगदी म्हणजे आता जसं आय एम लुकिंग ऍट यू तसंच मला ते दिसलेत. आणि एवढ्या डिस्टन्स वरनं ते मला दिसलेत. म्हणजे असं पण नाही की लांबनं दिसते किंवा असं काही, एवढ्याच डिस्टन्स होता. आणि त्याच्यात ते मला असं फक्त तिघांनी असं बघितलं की जा. खूप तिकडे गेलो. ते काय झालं ते आपण नेक्स्ट एपिसोडला बघू. आता दादांचा अनुभव एका विशिष्ट टप्प्यावर येऊन पोहोचलाय आणि त्यांनी जसं देवीला सांगितलं होतं की मला बाबा साईन दे, आणि ते 3 अघोरी आलेत आणि त्यांना अलाव केलं साईन देऊन. देवीच्या मार्फत आलेला मेसेज त्यांनी दादांपर्यंत पोहोचवला. आता प्रश्न असा उरलाय की ते दादा तिथपर्यंत पोहोचतात का त्या मंदिरात, आणि पोहोचल्यानंतर आधी त्यांना ते मंदिर सापडतं का. अगदीच, कारण की ते कुठलं गुगल मॅपवर नाहीये, कुठंच नाहीये, तर ते सर्च करतात. आता पण लोकांनी सर्च केलं तरी सापडणार नाही सापडत. तर ते तिकडे पहिल्यांदा जाणार आहेत. ओके. आणि गेल्यानंतर त्यांना ते साधू जे असतील ते सापडतात का, आणि पुढे काय होतं हे सगळं आपण पुढच्या भागात जाणून घेऊयात. तर स्टे ट्यून फॉर मोर अपडेट्स पुढच्या भागात पाहूयात. पण त्यासाठी तुम्हाला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला लागेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू दादा. थँक्यू. भेटूयात पुढच्या भागात. नक्कीच.